नमस्कार. अमृत प्रवाह सांगली या आपल्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेअंतर्गत संघाच्या शताब्दी निमित्त आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवन चरित्राचा मागोवा घेत आहोत. आपल्या बरोबर आहेत सांगलीतील एक सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील. नमस्कार. नमस्कार. बाळासाहेब, आपण बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्या बद्दल वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो. त्यांनी डॉक्टरकीचं शिक्षण घेतलं, नंतर देशसेवा करायची आहे म्हणून डॉक्टरकी सोडून दिली. पण प्रत्येकाचा एक गुणधर्म असतो, काहीतरी एक स्थायी भाव असतो स्थैर्य प्राप्त करण्याच्या दृष्टीनं. मग जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त करण्याच्या दृष्टीनं म्हणजे गृहस्थाश्रम. डॉक्टरांनी लग्नाचा काय विचार केला होता किंवा त्यांच्या मनामध्ये लग्नाबद्दल काय विचार होता, असे काही कुठे उल्लेख आहेत का? आहेत ना. प्रथमतः डॉक्टरांना दोन भाऊ, एक महादेव शास्त्री, दुसरे डॉक्टर आणि तिसरे सीताराम बुवा, असे हे तीन भावंड. महादेव शास्त्रींनी लग्नच केलं नव्हतं आणि ते तब्येती एकदम जाम होते, धष्टपुष्ट होते. दुसरे डॉक्टर हेडगेवार हे जेव्हा कलकत्त्याहून परत आले त्यावेळी नागपूरमध्ये प्लेगची साथ आली. आणि ती एवढी भयानक होती की सगळं नागपूर हे गावाच्या बाहेर राहायला गेलं होतं. डॉक्टर आपल्या धाकट्या बंधूंना घेऊन गेले, सीताराम बुवांना घेऊन गेले. पण जे महादेव शास्त्री होते ते काही बाहेर यायला तयार नव्हते. साला मुझे क्या करेगा प्लेग, ही त्यांची भावना होती. आणि तसे ते ताकदवान होते, त्यामुळे त्यांना त्या प्लेगची काही भीती वाटत नव्हती. पण डॉक्टरांनी ते बंधू दोघं गेले, हे तिथंच राहिले आणि दुर्दैवानं प्लेगनं महादेव शास्त्रींना गाठलं आणि त्या प्लेगमध्ये महादेव शास्त्री गेले. काही काळ गेला, प्लेग थोडा कमी झाला आणि ज्यावेळी परत आले त्यावेळी घर सुनसान झालेलं होतं. ते मुळात हे राहत नसल्यामुळं त्यातली भांडी कुंडी हे सगळं जवळच्या लोकांनी लंपास केलं होतं. पण त्या ठिकाणी आले डॉक्टर, पुन्हा दोघा भावांनी घर सावरलं सगळं आणि प्लेगची साथ पूर्ण सगळी कमी झाल्यानंतर त्यांच्या 2 नंबरचे जे भाऊ, 3 नंबरचे जे भाऊ होते त्यांच्या लग्नाचा विचार सुचला. सीताराम बुवांच्या लग्नाचा विचार सुरू केला त्यांनी. पण दरम्यानच्या काळामध्ये डॉक्टरनाही मुली या लागल्या. अनेक लोक टपून होते ना आपल्या मुलीचं लग्न व्हावं आणि ते डॉक्टरना आपले जावी व्हावेत अशा आविर्भावात असल्यामुळं ते डॉक्टरांच्याकडे सतत लकडा लावायला लागले की तुम्ही लग्न करा, माझी मुलगी लग्नाची आहे, मी तुम्हाला हुंडा देतो, तुमचं दवाखान्यात हटवून देतो. अशा सगळे जे काही आत्ताच्या रिवाजामध्ये आहे ते त्यावेळी होते. पण डॉक्टर चाणाक्षपणानं त्यांना परत पाठवायचे. आणि ते काय सांगायचे, माझे जे बंधू आहेत 3 नंबरचे त्यांचं लग्न झालं की मी लग्न करणार आहे. अशामध्ये डॉक्टरने 1 वर्ष 1.5 वर्ष घालवलं आणि सुदैवानं त्या बंधूंचं, सीताराम बुवांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यामुळे ते बरं झालं. एका अर्थानं घराला लक्ष्मी मिळाली, यांचा पोटा पाण्याचाही थोडा प्रश्न सुटला. नाहीतर सीताराम बुवा हेच करत होते ना, भिक्षुकी करत होते. तेव्हा ते अनेक वेळा ते बाहेर जेवायला असायचे आणि डॉक्टर आपल्या मित्रांच्याकडे जेवायला असायचे. पण आता लग्न झाल्यामुळं डॉक्टरांचा जेवणाचा प्रश्न सुटला, डॉक्टर घरी राहायला लागले. पण सेवा करणं किंवा देशभक्तीचं काम करणं हे डॉक्टरांचं मूळ तत्व असल्यामुळं अन्य कशा व्यवहारात डॉक्टरने लक्ष घातलं नाही. पण डॉक्टरना जी मुली येत होत्या त्यांना जे सांगत होते माझ्या भावाचं लग्न झालं मी करीन, तो विषय संपला. आता कारण काय सांगायचं. तर डॉक्टरांचे काका यवतमाळजवळ राम पैलीला राहिले होते. त्यांना आबाजी म्हणत असत. मग डॉक्टर त्यांना म्हणायचे की माझ्या लग्नाचा सगळा जो विषय आहे तो आबाजी बघतात, तुम्ही आपल्या आबाजींच्याकडे जावा. मग लोक आबाजींच्याकडे जायला लागले, राम पहिले हेलपटे घालायला लागले, तिथे जाऊन त्यांना पत्रिका द्यायला लागले, मुलीची स्तुती करायला लागले. 1 झाल्या 2 झाल्या अशा अनेक पत्रिका यायला लागल्यानंतर डॉक्टरांच्याकडे काहीच आबाजींना हे मिळेना, करायचं आहे नाही करायचं आहे. म्हणून आबाजींनी डॉक्टरांना पत्र लिहिलं की अरे अनेक मुली सांगून यायला लागलेल्या आहेत, चांगल्या चांगल्या मुली यायला लागलेल्या आहेत, काही तर म्हणतात दवाखान्यात थाटून देतो, हुंडा देतो, मग तुझा काय विचार आहे याबाबत मला एकदा कळव. आणि मग मध्ये काही महिन्याचा गॅप टाकून डॉक्टरने आबाजींना कळवलं की आबाजी, मुली येत आहेत, चांगल्या मुली येतात, हे सगळं चांगलं आहे, त्यात काही वाईट नाही. पण मी माझ्या आयुष्यभर देशभक्त, देशाचंच काम करायचा
असा विषय ठरवलेला आहे. हम्म. आपण पारतंत्र्यात आहोत आणि देश स्वातंत्र्य करण्यासाठी जे जे करावं लागेल ते मी सगळं करणार आहे. आणि हे करत असताना कधीही सरकारची वक्रदृष्टी माझ्यावरती होऊ शकते. बरोबर. मला कधी धोका लागू शकतो. आणि अशा स्थितीमध्ये लग्न करून एखाद्या मुलीच्या जन्माला तिची कुचंबना करणं किंवा तिचं आयुष्य वाया घालवणं हे काही माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा हा मी तुम्हाला कळवित आहे. असं सांगून डॉक्टरने आपल्या लग्नाचा विषय त्या ठिकाणी संपवला आणि त्यानंतर आबांनी ज्या ज्या पत्रिका आल्या त्यांना आवश्यक ते माहिती सांगून ते थांबवलं. अशा दृष्टीने तो डॉक्टरांच्या लग्नाचा विषय आहे. हा, म्हणजे बऱ्याच समाजातून बरीच स्थळं येत होती. हो हो, पुष्कळ. म्हणजे मुली मिळत नाहीत म्हणून लग्न नाही, केलं नाही नाही. अशातला काही कुठला प्रश्न नाही. समाजातून मुली येत होत्या आणि त्या कालावधीमध्ये डॉक्टर म्हणजे हाताच्या बोटावर मोजणारी लोक असतात. अगदी त्यामुळे डॉक्टर आपला जावई व्हावा अशी कुठल्याही मुलीच्या बापाची इच्छा असणं स्वाभाविक आहे. तर मंडळी, आपल्याला असं लक्षात येतं यामधून की फक्त देशसेवा करायचं हा एकच निर्धार घेतला असल्यामुळं आपल्या आयुष्याच्या किंवा आपल्या भवितव्याचा कोणताही विचार न करता देश हेच माझे कर्म असं जाणून डॉक्टरांनी विवाहास साफ नकार दिलेला होता. अशाच अनेक घटना आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी बघत राहा अमृत संवाद. धन्यवाद.